आपल्याला आपल्या शहरांमध्ये काम करण्याकरता केंद्र सरकारचे ज्याच्या माध्यमातून पैसे मिळू शकतील अशा प्रकारचं एक हे चांगलं विधेयक याला देखील या ठिकाणी मान्य करण्यात आलं आहे। या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांना मान्यता देण्यात आलेली आहे। त्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याला मान्यता देण्यात आली आहे आणि विशेषतः पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा यांचं मुद्रांक शुल्क जे त्यांना द्यायचं आहे ते देण्याच्या बद्दल, त्याचप्रमाणे सिंचन आणि पायाभूत सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना, संजय गांधी निराधार योजना, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, अशा सगळ्या गोष्टींकरता निधी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे। आपण आजच बघितलं असेल, राज्य सरकारने दिव्यांगांकरता जी आपण 1,500 रुपये मदत करायचो ती 2,500 करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासोबत शिक्षकांचा टप्पा अनुदान देखील देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे सर्व घटकांकरता या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे। विशेषतः या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देशाचे सरन्यायाधीश माननीय श्री भूषण गवई साहेब यांचा देखील एक अतिशय हृदय सत्कार विधिमंडळाच्या माध्यमातून करण्यात आला। मंत्रिमंडळाने देखील या दरम्यान अतिशय चांगले निर्णय घेतले। नवीन अनुकंपा धोरणाला मान्यता देण्यात आली आणि अनुकंपाची 2008 पासूनची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतला। पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आला। महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प, मॅग्नेट प्रकल्प, जो शेतीमध्ये अतिशय मोठी क्रांती करतोय, त्याच्या टप्पा 2 ला म्हणजे 2025 ते 2030 या कालावधीकरता मान्यता देण्यात आली। श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी मंदिर याच्याही विकासाकरता त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली। अनेक महत्त्वाचे निर्णय केलेले आहेत। विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यालाही योग्य आणि समर्पक उत्तर हे देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय आणि अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून राज्याची पुढची वाटचाल काय असणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी आम्ही केलेला आहे। मला असं वाटतं की एकूण सत्तारूढ पक्ष म्हणून झालेल्या कामकाजावर आम्ही समाधानी आहोत। हे खरं आहे की काही गोष्टी मात्र या अधिवेशनात अशा घडल्या की ज्याच्या संदर्भात निश्चितपणे आम्हाला दुःख आहे, खेद आहे आणि अशा गोष्टी घडू नये या दृष्टीनं भविष्यात जी काही काळजी घेतली पाहिजे ती घेण्याचा प्रयत्न आमचा सगळ्यांचाच या ठिकाणी असेल। मला असं वाटतं की विरोधी पक्षाच्या वतीनं हवेतले आरोप हे मोठ्या प्रमाणात करण्यात आले। पुरावे न देता, कागदपत्र न देता आरोप करायचं, शूट आणि स्कूट ज्याला म्हणतात, म्हणजे